संसद भवन परिसरामध्ये आता मोठं गेट मुख्य प्रवेशद्वार ही बंद करण्यात आलेलं आहे। मोठं टाळं त्या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। तर आंदोलकांवर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या सुद्धा फोडलेल्या आहेत। काही आंदोलक संसद भवन परिसरात पोहोचण्याचा प्रयत्न करतात आणि त्याकरता संसद भवनाचे सगळे प्रवेशद्वार बंद करण्यात आलेले आहे। सुरक्षा व्यवस्था संसद भवन परिसरात वाढवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। तगडा बंदोबस्त संसद भवन परिसरामध्ये। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। उमेश, धर्मेंद्र प्रधान अमित शहांच्या भेटीकरता पोहोचलेले आहेत। राजीनाम्यासाठी म्हणून कॉक्रोच जनता पार्टी आक्रमक नक्कीच लागली, कारण हीच महत्वाची मागणी होती। कारण नीटचे ज्यावेळेस पेपर फुटले त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी सांभाळावी आणि राजीनामा द्यावा यासाठी हे विद्यार्थी आक्रमक होते। मात्र गेले 22 दिवस जंतर मंतरवरती या मागणीसाठी ते बसले होते। मात्र त्यांच्या विद्यार्थ्यांची साधी चर्चाही झाली नाही। सोनम वांगचुक यांना ज्या पद्धतीने सरकारने उचललं, हॉस्पिटलमध्ये नेलं, त्यांच्यावर उपचार सुरू केले, याबाबत देखील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड चीड असलेली पाहायला मिळते। आणि त्यामुळे 20 तारखेला संसदेत जाण्याचा जी हाक विद्यार्थ्यांकडून देण्यात आली होती, अभिजित दिपकेंकडून देण्यात आली होती, त्यानंतर देशभरातून तरुण मंडळी असतील, विद्यार्थी असतील, जंतर मंतरवर पोहोचले आणि आज सकाळपासून जी आंदोलनाला सुरुवात झाली त्याचा फटका कुठेतरी सरकारला बसताना सध्या तरी पाहायला मिळतोय। कारण थेट संसदेपर्यंत पोहोचण्याचं काम जे आहे ते आता तरुणांकडून केलं जातं आणि तिथून संसदेचे दरवाजे बंद करण्यात आले आणि संसदेपर्यंत पोहोचून एक तरुण त्याच्यामुळे अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जातात। मात्र तरी तरुण कुठे थांबताना दिसत नाहीये। हे आंदोलन अजूनही चिघळू नये यासाठी केंद्र सरकार आता पुढची पावलं काय टाकते याकडे सगळ्यांचं लक्ष असणार। त्यात ही महत्वाची भेट मानली जाते। जर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा जर समोर आणला किंवा राजीनामा दिला जातो हे जर घोषित केलं तर तरुण मंडळी थांबणार आहेत का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। कारण आता फक्त धर्मेंद्र प्रधानांचाच राजीनामा नाही तर आम्हाला पंतप्रधानांचा देखील राजीनामा पाहिजे असा देखील सूर काही तरुणांचा आहे। त्याच्यामुळे हे आंदोलन आता कुठे पोहोचतंय, कुठपर्यंत हे तरुण मंडळी जात आहेत, थेट संसदेवर हे तरुण मंडळी आतमध्ये शिरतात का हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे। मात्र सध्या आंदोलन चिघळतानाच आपल्याला पाहायला मिळते। लागवी आता अशी देखील एक माहिती उमेश समोर येतेय, संसद भवनाचं मुख्य प्रवेशद्वार खुलं करण्यात आलेलं आहे। कॉक्रोच जनता पार्टीच्या संसदेच्या दारात हा मोर्चा येऊन पोहोचलेला आहे आणि दार खुलं करण्यात आल्याचं एक प्राथमिक माहिती ही समोर येताना दिसतेय। नेमकं काय घडतंय? नक्कीच लागवी, जसं मी आधी म्हणालो की हे सगळे तरुण जे आहेत ते त्वेषाने संसदेच्या दिशेने निघाले आहेत आणि त्यांना रोखण्याचा नक्कीच पोलिसांकडून असेल, बीएसएफ असतील किंवा मग इतर जे रिझर्व्ह पोलीस असतील त्यांच्याकडनं सातत्याने प्रयत्न केला जातो। मात्र हे तरुण मंडळी कुठे थांबताना दिसत नाही आणि संसदेच्या गेटपर्यंत पोहोचण्याचं काम या तरुणांनी केलेलं आहे। त्यामुळे जे गेट आधी बंद करण्यात आले होते त्याला टाळा ठोकण्यात आला होता तो कुठेतरी आता उघडण्यात आलेला आणि कुठेतरी चर्चेचे मार्ग मोकळे केले जात आहेत का हे देखील पाहावं लागणार। कारण नक्कीच एक शिष्टमंडळ असेल किंवा मग मंत्री असतील यांच्यासोबत चर्चा होणं अत्यंत गरजेचं आहे। त्यावेळेस हे कुठेतरी हे आंदोलन थांबण्याचं किंवा त्याची तीव्रता कमी होण्याचं काम जे आहे ते केलं जाईल आणि त्यामुळे हे गेट उघडले जात आहेत आणि त्यानंतर विद्यार्थ्यांची चर्चा केली जाणार का असे देखील तर्कवितर्क लावले जातात। मात्र सध्या अजूनही अधिकृतपणे काही स्पष्ट झालेलं नाहीये। अमित शहांबरोबर धर्मेंद्र प्रधान यांची बैठक अजूनही सुरू आहे, त्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला जाणार काय हे प्रश्न देखील अजून अनुत्तरित आहेत। त्यामुळे आंदोलक चिडलेले आहेत, आंदोलक संसदेपर्यंत पोहोचलेले आहेत, संसदेत कधी प्रवेश करू शकतील अशा प्रकारची सगळी परिस्थिती असताना गेट उघडले गेलेले असतील तर चर्चा करण्यासाठी गेट उघडले गेलेत का हा देखील प्रश्न आता उपस्थित केला जातोय। सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त वाढवलेला उमेश येते मी तुमच्याकडे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।